नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव वांझोटी. मित्रांनो, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीविषयी काय विचार करते, ती तिची दुश्मन कशी बनते, हेच आपण या कथेतून पाहणार आहोत. कथेचं नाव वांझोटी. राम लक्ष्मण लहान असतानाच आई वडील ऍक्सिडेंट मध्ये वारले होते. राम थोरला होता तर लक्ष्मण धाकला होता. आई वडील दोघंही वारल्यामुळे पांडा मामांनी दोघांनाही सांभाळायला आपल्या घरी नेलं होतं. तेव्हा राम 10वीला तर लक्ष्मण 8वीला होता. पण मामी रखमाला मात्र मामानं भाच्यानं सांभाळायला आणलंय ही गोष्ट अजिबातच पटली नाही. रखमाची चिडचिड वाढू लागली होती. असंच 5-6 महिन्याचा काळ निघून गेला होता आणि रखमा मामी पोरांना घालून पाडून बोलू लागली होती. रखमा मामी म्हणायची, आई बाप्पाला खाऊन इथं आलास मामाचं घर खायला. मामी मामा बरोबर रोजच भांडू लागली होती. शेवटी मामाचा नाईलाज झाला आणि मामानं एके दिवशी राम लक्ष्मणला त्यांच्या गावी नेऊन सोडलं. राम लक्ष्मणचे आजोबा हे पोरांना आधार देण्यासाठी त्यांच्या सोबत राहू लागले होते. राम मोठा असल्यामुळं तो भाकरी करायचा, कालवण करायचा आणि घर आवरायचा. असं करता करता 5-6 वर्षाचा काळ निघून गेला होता. राम आता मोठा झाला होता. रामचे आजोबा एके दिवशी रामला म्हणाले, रामा, तो आता मोठा झाला या. घरात बी पोटा पाण्याचा खूपच आपदा होती. शिवाय लक्ष्मण बी अजून लहानगा आहे. तेव्हा राम म्हणाला, होय आजोबा, तुम्ही काय म्हणताय माझ्या लक्षात आलं या. आता मी मोठा झालोया. आता माझंही लग्न करूया. आणि मग आजोबाच्या मदतीनं रामसाठी मुली पाहायला सुरुवात झाली होती. गुंजवाडी नावाचं एक गाव होतं आणि त्या गावात आजोबांच्या मदतीनं सोयरीक बघितली आणि आजोबा म्हणाले, हे बघ रामा, पोरगी नाकाडोळ्याने एकदम चांगली आहे आणि स्वभावानं बी एकदम चांगली आहे. आपल्या घरात जाणतं बाया माणूस कोणच नाही, पण ही पोरगी चांगलं घर सांभाळल बघ. आणि त्याच मुलीबरोबर रामचं लग्न ठरलं. राम आणि जानकीचं लग्नही झालं व जानकी रामच्या घरी नांदायला आली. जानकी खरंच स्वभावानं खूप चांगली होती. तिला आपल्याला सासू सासरे नाहीत आणि घरची जबाबदारी आपणासच पार पाडावी लागणार आहे ही तिनं अगोदरच ओळखलं होतं. त्याप्रमाणे ती स्वयंपाक वगैरे टापटीप मध्ये करायची. छोटा धीर लक्ष्मण याचीही ती खूप काळजी घ्यायची. राम आणि आजोबांची ही काळजी ती घ्यायची. लक्ष्मण 10वीला गेला होता. त्याला ती सांगायची, लक्ष्मण भाऊजी, तुम्ही 10वीला आहे. 10वी म्हणजे महत्वाचं वर्ष असतं. चांगला अभ्यास करा. लक्ष्मणलाही वहिनी आपल्या आईसारखी वाटायची. अशा प्रकारे राम लक्ष्मणचा संसार 5-6 वर्ष चालू होता. पण एकच खंत होती, ती म्हणजे जानकी आणि रामच्या लग्नाला 6 वर्ष झाली तरी जानकीच्या पदरी अजून मुलबाळ काय झालंच नव्हतं. खूप दवाखाने केले, औषध उपचार केले, देवदेवऋषी केले, पण काहीच फरक पडला नाही. या गोष्टीचं खूप टेन्शन जानकीला येत होतं. जानकी सारखी रडायची. आपल्या कर्माला, आपल्या नशिबाला ती दोष द्यायची. दरम्यान आता लक्ष्मण मोठा झाला होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि एका कंपनीत तो नोकरीलाही लागला होता. भावाभावाचं एकमेकावर खूप प्रेम होतं. रामानं ज्याप्रमाणे राम लक्ष्मणाचं प्रेम होतं तसं या दोघांचं एकमेकावर खूप खूप प्रेम होतं. एक घास टाकून कधी दोघं खात नसत. आता लक्ष्मणचं लग्न करायचं होतं. राम आणि जानकी यांनी पुढाकार घेऊन एका गावात चांगली मुलगी पाहून लक्ष्मणचं लग्न जमवलं. पुरीची 12वी शाळा झालेली होती.
दिसायला ती सुंदर होती, पण तिचे आई वडील ही ऍक्सिडेंट मध्ये वारलेलेच. मामानं तिचा सांभाळ केलेला होता अशी पोरगी होती. राम आणि जानकी यांनी विचार केला, या मुलीनंही परिस्थितीचं चटकं खाल्लेत, त्यामुळे ही मुलगी सर्वांनाच पसंत पडली. अशा प्रकारे लक्ष्मण आणि उर्मिलाचं लग्न रामने थटामाटात लावून दिलं. उर्मिलाचा स्वभाव मात्र जानकीच्या निव्वळ उलटा होता. तिला घरातील इतर माणसाविषयी तिरस्कार होता. लक्ष्मणचा मात्र आपल्या दादा आणि वहिनीवर खूप जीव होता. राम दररोज आपल्या शेतात कामाला जायचा, तो शेतीचं बघायचा. लक्ष्मण हा रोज कंपनीत कामाला जायचा आणि संध्याकाळी तो घरी यायचा. आता उर्मिला जानकीला सारखी करू लागली होती. बरेच दिवसाचा काळ निघून गेला होता, पण जानकी ही स्वभावानं खूप चांगली होती. ती तिच्याशी भांडायची नाही. असाच 5-6 महिन्याचा काळ निघून गेला होता आणि उर्मिलाला आता दिवस गेले होते. उर्मिलाने ही बातमी आपला नवरा लक्ष्मणला सांगितली. आताही त्याला खूप आनंद झाला होता. पण उर्मिला लक्ष्मणला म्हणाली, अहो मी काय सांगते ऐका. ही बातमी तुम्ही तुमच्या लाडक्या वहिनीला सांगू नका, ती वांजोटी आहे. आणि हे शब्द ऐकून लक्ष्मणला खूपच राग आला. तो उर्मिलावर भडकला. तो म्हणाला, लाज वाटते का तुला? त्यांना वांजुटी म्हणतेस? माझी वहिनी माझ्या आईसारखे आहेत. माझं शिक्षण झालं, नोकरी लागली, यामध्ये जानकी वहिनीचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच आज जो मी आहे तो आहे, हे लक्षात ठेव. मला नोकरी लावण्यासाठी वहिनींनी स्वतःचे दागिने विकले होते. आईसारखं प्रेम केलंय त्यांनी माझ्यावर, आणि तू त्यांना हिरवतेस. जर पुन्हा असं बोललीस तर थोबाड फोडीन. लक्ष्मण रागानं लाल बुंद झाला होता. आता मात्र उर्मिलाला गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. लक्ष्मणनं तिचं ऐकण्याच्या स्थितीत नव्हताच आणि तो सरळ शेतात काम करत असलेल्या दादा आणि वहिनी यांच्या जवळ गेला. त्यांना आनंदाची बातमी लक्ष्मणने सांगितली. जानकी आणि रामला खूप आनंद झाला होता. जानकी पळतच उर्मिलाच्या जवळ गेली, पण उर्मिला गप्पच होती. जानकी म्हणाली, अगं उर्मिला, तू आई होणार आहेस? मला कसं सांगितलं नाहीस ग? इतकी आनंदाची बातमी तू मला नाही सांगितली. उर्मिला मात्र गप्पच होती. तरीही जानकी तिची विचारपूस करत होती. जानकी म्हणाली, उर्मिला, तुला काय होतंय का? तुझ्या पोटात दुखतंयस का? तू गप्प का आहेस? जानकी सांगू लागली, गरोदरपणी उपाशी राहायचं नाही, ओझं उचलायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, अशी सर्व माहिती जानकी उर्मिलाला सांगत होती. उर्मिला मात्र गप्प नुसती हा हू करत होती. जानकी मात्र तिच्याशी चांगलं वागत होती. खरं तर उर्मिलाला जानकीचा खूप राग येत होता, पण करायचं काय? नवरा ऐकाय तयार नव्हता. शिवाय उर्मिलाच्या माहेरी पाहायला कोणी नव्हतं. उर्मिलानं विचार केला, आपल्या गर्भारपणात आपणास काहीच काम होत नाही, याशिवाय स्वयंपाक करायचाही आपणास जमत नाही. मुलाचा जन्म होईपर्यंत जानकीशी भांडण करणं योग्यच नाही. आणि उर्मिला जानकीशी चांगलं वागू लागली. आता दोघी जावांचं चांगलं जमू लागलं होतं. पुढे 9 महिन्यानंतर उर्मिला डिलिव्हरी झाली. उर्मिलानं एका गोंडस बाळाला जन्म दिला. उर्मिलाला मुलगा झाला होता. लक्ष्मणला खूप आनंद झाला होता. त्यानं पहिल्यांदा मूल दादा आणि वहिनी यांच्या मांडीवर दिलं होतं. जानकी आणि राम यांचाही आनंद गगनात मावत नव्हता. दवाखान्यातून घरी आल्यावर काही दिवस उलटून गेले होते. शेजारची सुंदरा नावाची एक स्त्री होती. ती उर्मिलाच्या पोराला बघायला आली होती. ती उर्मिलाला भेटायला. उर्मिला आतल्या खोलीत होती. जानकी पलीकडच्या स्वयंपाक खोलीत बसली होती.
आली आली सुंदरा घरात आली, सरळ उर्मिलाच्या खोलीत गेली आणि म्हणाली, अगं बया उर्मिला, तू खूपच नशीबवान आहे ग बया. या कवरसातच नंबर लावला, पहिल्यांदा खोंडच झालं की. नाहीतर बघ काय काय बाया 5-5, 10-10 वर्ष लगीन होऊन बी त्यांना मूल होत नाहीत. आणि असल्या वांजोट्या बायांची सावली 12 पडू देऊ नगस बर का. तेवढी काळजी घे. मी काय म्हणते, आलं का तुझ्या ध्यानात? एवढं म्हणाले आणि सुंदरा निघून गेली. सुंदरानं तिचं काम जे करायचं होतं ते तिने केलं होतं. तिला जी आग लावायची होती ती तिनं लावली होती. दरवाजाच्या आडून ही सर्व हकीकत जानकी ऐकत होती. जानकीला खूप वाईट वाटलं होतं. देवानं आपल्या पोटी मूल दिलं नाही म्हणून ती खूप रडत होती. आपण बाळाकडे जावं की नाही जावं असं तिला वाटत होतं. जानकीनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली. रामने तिला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला सांगितलं. राम आणि जानकी या दोघांनाही या गोष्टीचं खूप दुःख झालं होतं. समाजातील असे लोक का वागत असतात असा विचार राम करत होता. पण रामचा आपला भाऊ लक्ष्मणवर खूप जीव होता. त्याच्यावर त्याचा खूप विश्वास होता. उर्मिला ही शांतच होती, कारण तिच्या बाळणपणाचं पाहायला जानकी शिवाय कोणीच नव्हतं. असाच 1-2 महिन्याचा काळ निघून गेला. गावातील रामच्या भावकीतीलच महादा नानाच्या पोरीचा साखरपुडा होता आणि या कार्यक्रमाला जानकी गेली होती. आणि या कार्यक्रमात जानकीला बाया खूप वाईट बोलत होत्या, एकमेकींना घालून पाडून बोलत होत्या. हे जानकीच्या लक्षात आलं होतं. खालच्या आळीची सकू शांताला म्हणत होती, अगं तुला काय माहित आहे का, 8 वर्ष झाली लगीन होऊन तर अजून लेकराचा पत्ता नाही. वाळल्या झाडाला किती जर पाणी घातलं तर पालवी फुटती का? वांजुट्या म्हशीला मयालय असती नुसती. अशा बायका एकमेकींना बोलत होत्या. मुद्दामहून जानकीला ऐकू जाईल असं त्या बोलत होत्या. जवळही कोणी तिच्या बसाय तयार नव्हतं. गावातील हौसा पाटलीन शेजारच्या अलकाला म्हणाली, त्या ओळ्या वांजुट्या कशाला येत असतेल्या लोकांच्या लेकराच्या चांगल्या कार्यक्रमात. आधी हे शब्द जानकीच्या कानी आले. तिचं हृदय चिरल्यासारखं झालं. ती सरळ कार्यक्रमातून उठून निघून घरी आली. जानकीला वाजुटी म्हणून हिनवलं जात होतं. या गोष्टीचं तिला खूप टेन्शन येत होतं. हा सर्व प्रकार तिनं रामला सांगितला. त्याच रात्री राम आणि जानकी यांना रात्रभर झोपच लागली नाही. कारण गावामध्ये रामलाही लोक त्याच पद्धतीनं बोलत होते. त्यामुळे या दोघांनाही खूप टेन्शन आलं होतं. असाच 5-7 महिन्याचा काळ निघून गेला होता. लक्ष्मणचं बाळ आता 1 वर्षाचं झालं होतं. ते बाळ आपल्या आईपेक्षा जानकीकडेच जास्त असायचं. जानकी त्याला दूध पाजायची, खाऊ चरायची, तिची कपडे नीटनीटकी त्याला घालायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आईपेक्षा ते मूल जानकीकडेच जास्त असायचं. त्या लहान बाळाचं नाव राहुल असं होतं. आज राहुल 1 वर्षाचा झाला होता. त्याचा आज वाढदिवस साजरा करायचा होता. जानकीने वाढदिवसाची सारी तयारी केलीच होती. केक आणला होता. राहुलला नवीन ड्रेसही आणला होता. संध्याकाळची वेळ होती. शेजा पाजारची लहान मुले आणि 5-10 बायकाही जमल्या होत्या. उर्मिला मात्र मनाशी ठरवलं होतं आज जानकी बरोबर भांडण करायचंच असा तिनं मनाशी ठरावच केला होता. बाळाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्या बायका एक एक करून बाळाला ओवाळत होत्या. तेव्हा जानकीचा नंबर आला आणि ती पुढे आली. ती बाळाला ओवाळण्यासाठी पुढे आली. तेव्हा उर्मिला म्हणाली, ताई तुम्ही जरा मागे थांबा, आधी इतर बायकांचं होऊ द्या. जानकीनं उचललेलं ताट खाली ठेवलं.
तिच्या बरोबर लक्षात आलं होतं उर्मिलाला काय म्हणायचं होतं ते जानकी घरात निघून गेली. पुन्हा उर्मिलानं जानकीला बोलावलीच नाही. इथून पुढे दोघींमध्ये दरार निर्माण झाली. दुसऱ्या दिवसापासून उर्मिलानं राहुलला जानकीच्या जवळ जाऊ देणं बंद केलं होतं. छोटं बाळ मात्र जानकी शिवाय राहत नव्हतं. ते सारखं जानकीकडे जायला बघायचं, पण उर्मिला मात्र राहुलला जानकीकडे जाऊ देत नव्हती. जानकीलाही खूप वाईट वाटत होतं, पण उर्मिलाचे शब्द तिच्या डोळ्यासमोर यायचे. त्या दिवशी उर्मिला जानकीला खूप खूप भांडली होती, बोलली होती. ती म्हणाली होती, तू वांजुटी आहेस, माझ्या बाळाला हात लावू नकोस. माझ्या बाळाला तुझी जर नजर लागली तर माझ्या बाळाचं काय होईल, असं उर्मिला जानकीला बोलत होती. जानकीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दुसरा दिवस कसा तरी गेला. राहुल रडतच होता. तो गप्प बसत नव्हता. राम आणि लक्ष्मण यांना एवढ्यापर्यंत गेलेले हे वातावरण माहीतच नव्हतं. लक्ष्मणला उर्मिलानं सांगितलं, आजपासून त्यांचा आपला संबंध संपला. लक्ष्मण म्हणाला, अगं उर्मिला, तुला वेळ लागले का? वहिनी आई समान आहेत आणि तिचं कुठं नजर लागत असते का? हे खोटं असतं सगळं. शेजारच्या बायका यांना आपलं चांगलं चाललेलं पटत नसतं, म्हणून त्या काहीतरी सांगत असतात. पण उर्मिला मात्र ऐकण्याच्या स्थितीतच नव्हती. ती म्हणाली, मग मी जाईन माझ्या माहेरी, तुम्ही बसा दादा आणि वहिनी करत. लक्ष्मणचाही नाईलाज झाला होता. त्याचंही काही चालेना. दुसरा दिवस कसा तरी गेला. पोरग दिवसभर आणि रात्रभर रडत होतं. आता मात्र राहुलनं दूध पिणंही बंद केलं होतं. मग उर्मिला म्हणाली, हे बघा, त्या बाईच्या वाईट नजरेमुळेच पोरग आपला आजारी पडले या. त्यानं दूध पिणंही आता बंद केलं या. राहुल आजारी पडला. त्याला दवाखान्यात नेण्यात आलं. औषध उपचार केला, काहीच फरक पडेना. 2 दिवस झाले. राहुलचा ताप काही केल्या उतरत नव्हता. उर्मिला मात्र जानकीलाच दोष देत होती. तिच्या काळ्या नजरेमुळेच माझं पोरग आजारी पडलं असं ती म्हणत होती. इकडं बाळ आजारी पडला म्हणून जानकीच्या जीवाला चैन नव्हती. ती खूप रडायची. बाळ दवाखान्यात ऍडमिट होतं. जानकीला दम निघालाच नाही. ती दवाखान्यात आली होती. जानकीला माहित होतं, जानकीनं बाळाला जवळ घेतलं की बाळ लगेच नीट होईल, त्याचा ताप उतरेल. पण उर्मिलानं जानकीला दवाखान्यातही येऊ दिलं नाही. तू वांजुटी आहेस, तुझी नजर माझ्या बाळावर पडली आणि त्यामुळेच माझं बाळ आजारी पडलं आणि तू आता इथं दवाखान्यात सुद्धा आलीस. उर्मिला जानकीला काही नाही ती बोलली होती. जानकी तिला समजावत होती, अगं उर्मिला, माझं ऐक थोडं. माझा काय दोष नाही. माझा बाळावर खूप जीव आहे ग. मला फक्त एकदा बाळाला भेटू दे. पण उर्मिलाने जानकीला बाळाला भेटूच दिलं नाही. जानकी तशीच रडत रडत माघारी आपल्या घरी आली आणि ही बातमी शेजारच्या सुंदरानं साऱ्या गावात पसरवली. जानकीच्या काळ्या नजरेनं उर्मिलाचं पोरग आजारी पडलं या. जानकी वांजुटी असल्यामुळं तिला दुसऱ्याच्या पोरांचं बघवत नाही. अख्ख्या गावात जानकी विषयी उलट सुलट चर्चा चालू झाली होती. कुठं जाईल तिथं जानकीला बाया वांजुटी म्हणून आता हिनवू लागल्या होत्या. राहुलला आजारी पडून आता 3 दिवस झाले होते. ताप काहीच कमी येत नव्हता. औषध उपचार काहीच फरक पडत नव्हता. राहुल खूप अशक्त बनत चालला होता. शेवटी डॉक्टर आले आणि त्यांनी केबिन मध्ये उर्मिला आणि लक्ष्मण यांना दोघाला बोलवून घेतलं आणि विचारलं, हे बघा लक्ष्मणराव, आपण जे करायचे ते उपचार सर्व केलेत, औषध उपचार केले. बाळ औषध उपचाराला दाद देत नाही किंवा या औषधाचा बाळावर काहीच परिणाम होत नाही. याचं कारण मला जरा वेगळंच वाटतंय. हे कारण मानसिक असू शकतं. तर मला काही गोष्टी तुम्ही सांगा. तुमच्या बाळाच्या संपर्कात
जास्त काळ कोणी जी व्यक्ती होती, असं काही आहे का की त्या व्यक्तीच्या आठवणीनं असं कधी तर होऊ शकतं? अशी काही मुलं त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीने औषध उपचाराला दाद देतच नाहीत. मला तर वाटतंय तुमच्या मुलाच्या बाबतीत ही तेच असावं. जी व्यक्ती या मुलाला संपर्कात खूप होती, पण आता या 4 दिवसापासून ती व्यक्ती आता त्याच्या संपर्कात नाही. आणि डॉक्टरचे शब्द ऐकताच लक्ष्मणने आपली बायको उर्मिलाकडे पाहिलं आणि म्हणाला, हो डॉक्टर साहेब, आमची वहिनीच बाळाचा सांभाळ करत होती. आता आमच्यात वांदा आला आहे, त्यामुळं त्या येत नाहीत. तेव्हा उर्मिला म्हणाली, तसं नसेल डॉक्टर साहेब, ती बाई तर वांजुटी आहे आणि तिचीच काळी नजर माझ्या पोरावर पडली आणि पोरग आजारी पडले डॉक्टर साहेब. मग डॉक्टरच्या लक्षात सारा प्रकार आला. त्यांनी लक्ष्मण आणि उर्मिलाला समजावून सांगितलं, एखाद्या बाळाच्या डोक्यात एखाद्या व्यक्ती बसली असेल तर बाळ कोणत्याच औषधाला प्रतिसाद देत नाही. त्याला प्रिय व्यक्ती त्याच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत ते बाळ मानसिक रोगी असतं, ते नीट होत नाही. मग लक्ष्मण म्हणाला, होय डॉक्टर साहेब, मी वहिनीला घेऊन येतो. इकडे 3 दिवस झालं जानकी बाळाच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. तिनं 3 दिवस जेवण खाणंही बंद केलं होतं. बाळाच्या आठवणीने ती सारखी रडत होती. संध्याकाळी लक्ष्मण घरी आला होता. त्याला पाहून जानकी पळतच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, भाऊजी कसा आहे हो बाळ? त्याला बरं वाटतंय का? असं जानकी म्हणून विचारू लागली. ती रडू लागली. लक्ष्मणच्या डोळ्यातनं सुद्धा पाणी वाहू लागलं होतं. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. लक्ष्मणने जानकीचे पायच धरले. म्हणाला, वहिनी मला माफ करा. माझी बायको नाही ती तुम्हाला बोलली. डॉक्टरांनी तुम्हालाच बोलावले भेटायला. तुम्ही आल्याशिवाय राहुल नीट होणार नाही असं डॉक्टर म्हणत होते. लक्ष्मण रडत रडत सांगत होता. जानकी म्हणाली, हो भाऊजी, मी दवाखान्यात यायला कधी तयार आहे. मी परवा सुद्धा आलीच होती, पण उर्मिलाचं काय? लक्ष्मण म्हणाला, उर्मिलाचं मी बघतो, तुम्ही चला आधी. इकडे दवाखान्यात जानकीच्या आठवणीनं बाळानं खाणं पिणं बंद केल्यामुळे ते खूपच अशक्त झालं होतं. त्याची आता हालचालही जरा मंदावली होती. त्याच वेळेस लक्ष्मण जानकीला घेऊन दवाखान्यात आला होता. राहुल अगदी तापानं फणफणत होता. जानकीनं बाळाला त्या अवस्थेत पाहून ती खूपच घाबरली होती. तिनं बाळाला हाक मारली, उठ बाळा उठ, बघ हे बघ तुझी मोठी आई आली आहे. तसं राहुलनं डोळे उघडले. जानकीनं पळत जाऊन बाळाला मिठी मारली. जानकीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याच वेळी राहुलला खूप आनंद झाला होता. एवढा ताप असून सुद्धा बाळ 3 दिवसातून पहिल्यांदा हसलं होतं. त्यानं जानकीच्या गळ्यातच मिठी मारली होती. जानकीने त्याचे पटापट पापे घेतले होते. बाळ खूप खूप खुश झाला होता. तेवढ्यात डॉक्टरही तेथे आले होते. हे सर्व पाहिल्यावर डॉक्टर म्हणाले, तुमचे बाळ आता बिगर औषधाचे बरे होते आहे. 1.5 तास राहुल जानकीच्या जवळच होता. 2 तासानंतर राहुलचा ताप पूर्णपणे उतरला होता आणि बाळानं आता दूध प्यायला सुरुवात केली होती. आता बाळ चांगलाच खेळू लागला होता. उर्मिलाच्याही आता चूक लक्षात आली होती. उर्मिलानी जानकीचे पाय धरले होते. ती म्हणाली, मी चुकले. मी कोणाच्या तर सांगण्यावरून तुम्हाला दोष दिला होता. माझी चूक झाली, मला माफ करा ताई, असं उर्मिला म्हणत होती. लक्ष्मण आणि उर्मिला दोघही आता जानकीची माफी मागत होते. संध्याकाळी सर्व मंडळी घरी आली होती. संध्याकाळी रात्रभर राहुल जानकीच्याच मिठीत झोपला होता. इथून पुढे राम, जानकी, उर्मिला, लक्ष्मण आणि बाळ पहिल्यासारखे एकत्र आनंदात राहू लागले होते.
चांगला जो वागतो त्याच्या पाठीशी देव असतो असं म्हटलं जातं. त्या म्हणीप्रमाणे असाच आठवडाभराचा काळ निघून गेला आणि एक चमत्कारच झाला. जानकीच्या अचानकच उलट्या होऊ लागल्या होत्या. दवाखान्यात नेऊन जानकीची तपासणी केली गेली तर जानकीला दिवस गेले होते. राम, जानकी, उर्मिला आणि लक्ष्मण यांना खूप खूप आनंद झाला होता. पुढे 9 महिन्यानंतर जानकीला जुळं झालं होतं. जानकीनं एकाच वेळी 2 मुलांना जन्म दिला होता. 2 मुले झाली होती. आज मात्र जानकीला वांजुटी म्हणून हिणवलं जात होतं. तीच मंडळी जानकीचं कौतुक करत होती. राम आणि लक्ष्मण यांनी मुलांचं बारसं जोरात करायचं ठरवलं होतं. बारशाला अख्खं गाव आलं होतं. जी लोक जानकीला वांजुटी म्हणून हिनवत होती तीच मंडळी आज जानकीच्या मुलाच्या बारशात जेवताना दिसत होती. जानकी सरळ मार्गी होती. आज तिचा कलंक मात्र निघून गेला होता, धुवून गेला होता. धन्यवाद, धन्यवाद.